बाहेर धो-धो पाऊस सुरू आहे आणि काहीतरी चमचमीत गरम-गरम खायची इच्छा होतीये. मग मी आज बनवलेले कुळथाचे शेंगोळे. याला तुम्ही काय म्हणता माहिती नाही, पण प्रत्येक ठिकाणी याचे काहीतरी नवीन नाव असणार. चला तर मग बघूया. यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे, लसूण, थोडंसं खोबरं, धणे, जिरे आणि हिरव्या मिरच्या. कोथिंबीर असेल तर टाका, कढीपत्ता असेल तर टाका. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, फक्त कढीपत्ता होता, मग मी तो देखील इथे टाकलेला आहे. यामध्येच मी हिंग टाकलेलं आहे 1 छोटी चमची आणि मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. त्यात पाणी टाकून आपण याला छान व्यवस्थित वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे कुळथाचं पीठ मी आधीच दळून आणलेलं, त्यामध्येच गहू देखील मिक्स होते, म्हणजे मला गव्हाचं पीठ वेगळं मिक्स करायची गरज नाही. फक्त कुळथाचे जर केलेत तर ते गरम पडतात, त्यामुळे इथे गहू आणि कुळीथ असे दोन्ही मिळून मी दळून आणलेले. मग आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून आणि जी चटणी आपण करून ठेवलेली ना, ती इथे मिक्स करायची आहे. त्यातली मी एक चमचाभर चटणी बाजूला काढून ठेवलेली आणि या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण याचा छान घट्टसर गोळा करून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. बरं, चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. आता इथे आपण एका पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलेले आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याचा तडका दिलेला आहे आणि त्यामध्ये जे वाटण आपण करून ठेवलेलं, जे मी म्हणालेले की 1 चमचा मी ठेवलेलं, ते मी इथे टाकलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित परतवून त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे थोडं आणि आता ही चटणी थोडा वेळ शिजू देतोय. आता इथे आपण गरम पाणी करून ठेवलेलं, साधारण एक 3 ते 4 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि आपण जो पिठाचा गोळा मळून ठेवलेला, त्यातनं मी हे बघा एवढं मिश्रण बाजूला घेतलेलं, एक पोळीपेक्षा कमी एवढं मी मिश्रण घेतलेलं आणि त्यामध्येच हे उकळी आलेलं थोडं पाणी त्यात मी घालून ठेवलं, जेणेकरून ते लवकर विरघळेल. आणि इथे कसुरी मेथी टाकून आपण हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे बघा इथे मी याला पण मिक्स करून घेते आणि याला मी बाजूला ठेवणार या वाटणाला. आणि आता आपण शेंगोळे करायला घेणार आहोत. या शेंगोळ्यांना तुम्ही हवा तो आकार देऊ शकतात. आमच्याकडे हे असे लांब लांब केले जातात, मी तसेच याला वळतीये. हे बघा असे लांब लांब आपण पातळसे हे शेंगोळे वळून घ्यायचे आहे आणि हे मी आता एवढ्या पिठाचे सगळे वळून घेतेय, दाखवतेय तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने आपण हे वळून घेतोय. या पदार्थाला तुमच्याकडे काय नाव आहे ते मला नक्की सांगा. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये हा पदार्थ खूप पौष्टिक आहे. कुळिदामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, तसेच ते आरोग्यासाठी खूप हेल्दी असतं. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये शरीराला ऊब देणारा हा पदार्थ आहे. गावाकडे हा खूप खूप बनतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आणि मला ही डिश खूप आवडते. मी गावाला गेले ना की हमखास हा पदार्थ नक्की करायला लावायचे माझ्या काकीला. हे बघा याला आता आपण अजून दुसऱ्या प्रकारे पण आकार देऊ शकतोय. हे बघा या या पद्धतीने आपण आकार दिला तरी चालेल, पण मला ती पद्धत जरा सोपी वाटते, म्हणून मग मी लांब लांब शेंगोळे इथे वळून घेतलेले आहे. आता आपण ही करायला ठेवलेली पाण्याची फोडणी करून ते छान व्यवस्थित उकळून गेलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे तयार झालेले शेंगोळे सोडणार आहोत. चला तर मग गॅसकडे जाऊयात. हे बघा इथे याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये देखील आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि या उकळीमध्ये पाण्याला उकळी आल्यानंतरच हे शेंगोळे आपण यात सोडणार आहोत. आता एक एक शेंगोळे बघा कुठलेही एकमेकांना ते चिटकलेले नाही आहेत. एक एक शेंगोळे आपण यामध्ये उचलून आणि टाकतो आहे आणि याला आपण एक 5 ते 10 मिनिटं या उकळत्या पाण्यामध्ये शिजू देणार आहोत. तोपर्यंत मी उरलेले शेंगोळे देखील वळून घेते आहे आणि हे आता संपूर्ण झालेले आहेत. हे मी उकळायला ठेवलेले आहेत. 5-10 मिनिटांनंतर आपण जे एका वाटीमध्ये मिश्रण करून ठेवलेलं, म्हणजेच या पिठाचा जो गोळा होता तो आपण थोडा काढून त्याला गरम पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घेतलेलं ते पीठ, ते आता आपण इथे टाकणार आहोत. शेंगोळे आपले शिजलेले आहेत. ते मिश्रण जर आपण आधी टाकलं असतं तर हे लगेच घट्ट यायला सुरुवात झाली असती आणि आपले शेंगोळे शिजले नसते. त्यामुळे आपण आधी शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते मिश्रण यामध्ये घालतोय. आता याने शेंगोळ्यांना चव देखील येणार आणि ते घट्ट देखील होणार आणि छान एक थिकनेस त्या रशाला येतो, म्हणजे एकदम छान घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते. हे बघा किती मस्त आणि असा खमंग दरवळतोय घरामध्ये. पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये असे गरम गरम शेंगोळे खायला मिळाले ना तर मजा येते. मला खूप आवडतात आणि मी या पावसाळ्यात हे पहिल्यांदा बनवलेले. आता इथून पुढे पूर्ण पावसाळाभर आणि हिवाळा संपेपर्यंत आमच्याकडे
महिन्यातनं एकदा किंवा दोनदा हा पदार्थ होणार. त्यासाठीच मी आधी जळून ठेवलेले असतात, जे पीठ मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं. जर तसं रेडी नसेल, तर तुम्ही इथे 1 वाटी उडदाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकताय किंवा एका वाटीला 2 वाट्यांना 1 वाटी गव्हाचं पीठ असं या मिश्रण आपण तुम्ही घेऊ शकताय. यामध्ये तुम्ही ओवा टाकू शकताय, तीळ टाकू शकताय. तुम्हाला हवे ते जिन्नस यामध्ये तुम्ही टाकू शकताय. हे बघा झालेत आपले गरमागरम शेंगोळे तयार. याला तुम्ही पोळीसोबत खाऊ शकताय किंवा डायरेक्टही खाऊ शकताय. मी तर मॅगीसारखे डायरेक्ट खात असते. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे शेंगोळे असेच सर्व्ह करायचे. मला खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवून बघा. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहेत हे. भेटूया तर मग अशाच नवीन रेसिपी किंवा रेमेडी सोबत. धन्यवाद.